Today we are going to learn about the phylum Mollusca. Listen, the phylum Mollusca. In this phylum Mollusca, here the name indicates that is the soft-bodied animal. इथं हा जो शब्द आहे मोलुस्का, मोलुस्काचा खरा अर्थ होतो soft-bodied animal, in which the different example of this mollusca इथं के नाहीये, इथं सी आहे. लक्षात घ्या, इथं हा जो ॲरो लावलेला आहे हा के च्या ऐवजी इथं काय पाहिजे, मोलुस्काचं स्पेलिंग चुकीचं आहे. इथं स्पेलिंग मी लिहितोय, इथं पहा, हे जे हा जो दिसतोय हा याऐवजी काय पाहिजे, एस सी ए पाहिजे. लक्षात आलं, एस के एस ऐवजी काय पाहिजे, एस सी ए मोलुस्का. लक्षात घ्या, स्पेलिंग इथं चुकलेलं आहे, दुरुस्त करून घ्यायचंय. ठीक आहे. देन here the example of these mollusca, these are the sepia, that is called as the cuttlefish. Octopus, you know about the octopus, that is the octopus, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे octopus. Here the bivalve, हा जो दिसतो bivalve आहे, ही जी डायग्राम आहे हातामध्ये दाखवलेले जे आहे हे सर्व काय आहे, बायव्हॉल्व आहे. देन द पायला, पायला म्हणजे काय, जी गोगलगाय असते त्या पाठीवर शंख असतो तिला म्हटलं जातं पायला, पायला ग्लोबोजा त्याचं नाव आहे, किंवा स्नेल. ह्या सगळे एक्झाम्पल कशामध्ये मोडतात, फायलम मोलुस्का मध्ये मोडतात. हा ॲरो मुद्दा मी तुम्हाला कुठं आपण शिकवतोय त्यासाठी शिकवतोय. Now they are mostly cell, that is they are cell builders, means they are second largest phylum of the mollusca. पहिला सगळ्यात मोठा कोणता पाहिला आपण, that is these are the arthropoda. मागच्या तासाला आपण पाहिला arthropoda. आता पुढचा जो फायलम आहे मोलुस्का हा सेकंड लार्जेस्ट फायलम. ते आर sedentary, जनरली हा कसे आहेत, sedentary आहे. अँड दे शोज द मेंटल, मेंटल म्हणजे काय, याचा जो वरचं जे आवरण असतं बरोबर त्याला म्हटलं जातं मेंटल. हिअर दे आर ॲक्वॅटिक, जनरली ते कसे आहेत, ॲक्वॅटिक. अँड दे आर द मार्शी प्लेसेस, फ्यू ऑफ देम आर द टेरेस्ट्रियल, काही टेरेस्ट्रियल आहे बरोबर. मग एक्झाम्पल भरपूर आहे याच्यामध्ये, पायला, ऑक्टोपस, चिटोप्ल्युरा, सेपिया, हे त्याचे एक्झाम्पल आहे. हिअर दीज आर द फायलम मोलुस्का. हिअर दीज फायलम मोलुस्का, they are soft bodied animal. It shows by the body within the body, tube within tube. म्हणजे काय, त्याला डायजेस्टिव्ह सिस्टीम असते, त्याला माउथ असतं मध्ये, आणि शेवटचा पॉइंट असतो तो म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲज द ॲनस. म्हणजे माउथ पासून तर ॲनस पर्यंत त्याला वेगवेगळे पार्ट्स असतात. हिअर दीज आर कॉल्ड ॲज अ ट्यूब विथिन ट्यूब प्लॅन. बायलॅटरली सिमेट्रिकल ॲनिमल, हा जनरली बायलॅटरल सिमेट्रिकल ॲनिमल आहे. देन दे फॉर्म्स the twisting body, body divisible into head, foot and visceral mass. आता इथं पहा, हे आहे याचं हेड, इथं ॲरो दिसतोय, हा ॲरो, हा इथं ॲरो जो लावलेला आहे हे आहे त्याचं हेड, हेड. देन हिअर दीज आर द फूट, हे जे दिसतात हे आर्म्स म्हणजे त्याचे फूट आहेत, पाय आणि हात सारखेच असतात, दॅट इज द फूट. हे झाले त्याचे पाय. अँड they are the presence of body of the visceral mass. आणि हा जो ॲरो दिसतोय पहा, ह्या ॲनिमलला ऑक्टोपसला मी ॲरो दाखवलेला आहे, हा ॲरो म्हणजे काय आहे,
दॅट इज द व्हिसरल मास. त्याचं व्हिसरल मास म्हणजे त्याला बॉडी म्हणतो आपण. दे आर बायलॅटरली सिमेट्रिकल. काही कसे आहेत, बायलॅटरल सिमेट्रिकल आहेत. सम ऑफ देम आर द असिमेट्रिकल. काही असिमेट्रिकल. असिमेट्रिकल कोणता आहे, हे बायलॅटरल आहे, हे बायलॅटरल आहे. परंतु असिमेट्रिकल म्हणजे दॅट इज द कॉल्ड ॲज द पायला. पायला म्हणजे जो शंख असतो, शंखाचे सारखे भाग होत नाही म्हणून तो कसा झाला, असिमेट्रिकल ॲनिमल. हिअर द मास, हिअर these are the mass that is called as the body. The visceral mass is enclosed within the muscular folder. हे जे आहे muscular folder आहे. Then they are called as the mental. त्याला काय, वरचा जो भाग असतो त्याला काय म्हटलं जातं, मेंटल. इट मेंटल सिक्रीट द हार्ट कॅल्कॅरियस सेल. जनरली कॅल्कॅरियस सेल त्यामध्ये असतं. And they form the external and internal cell. The digestive system is well developed and they compare to the anterior side. वरच्या बाजूला असतं इथं माउथ and the posterior बाजू, त्याच्यात पाठीमागच्या बाजूला काय असतं, ॲनस. The buccal cavity is useful for the grasping the material. इथं जे तोंड आहे, इथं पहा, इथं पण तोंड दाखवलेलं आहे बरोबर. हे तोंड जे आहे, ह्या तोंडामध्ये बकल कॅव्हिटी असते. बकल कॅव्हिटीमध्ये आतला भाग, तोंडाच्या आतला भाग, त्याला बकल कॅव्हिटी म्हणतात. ते कशासाठी आहे, इट रास्पिंग द ऑर्गन लाईक द रॅडुला अँड दे आर युजफुल कॉल्ड ॲज द टेनिडिया. दे आर युजफुल फॉर द व्हिसरल मास टू द प्रेझेन्स ऑफ लंग्स. तो तोंडाच्या, तो पाण्यामध्ये राहतो. हे जे ॲनिमल आहे हे पाण्यात राहतात आणि पाण्यामध्ये त्यांना रिस्पिरेशनसाठी गिल्स असतात. नाव दे आर युजफुल फॉर देअर गिल्स फॉर देअर रिस्पिरेशन. Here the respiration with the help of gills. The gills for the gas is exchange. म्हणजे पाण्यामध्ये हे ॲनिमल राहतात आणि पाण्यामध्ये गिलच्या साह्याने हे रिस्पिरेशन करतात. द सर्क्युलेटरी सिस्टीम इज ओपन टाईप. आता सर्क्युलेशन पहा, सर्क्युलेटरी सिस्टीम दॅट इज द ओपन टाईप. ओपन टाईप म्हणजे पूर्ण भरलेलं असतं. लाईक दे पजेसेस द सम ऑफ देम. काही सेपिया सोडून बाकीचे कसे आहेत, ओपन टाईप आहे. सेपिया कसा आहे, क्लोज टाईप आहे सर्क्युलेटरी सिस्टीम. हिअर द ब्लड कंटेन द कॉपर अँड द ब्ल्यू रेस्पिरेटरी पिगमेंट. जनरली मासे पाहिले असतील तुम्ही, वेगवेगळ्या कलर पहा. हा, त्या माशाचा कलर पहा कसा आहे, त्या माशाचा कलर कसा आहे, बरोबर. ह्या दोन्ही माशांचा कलर वेगवेगळे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतात, रेस्पिरेटरी पिगमेंट्स असतात. अँड दे आर कॉल्ड ॲज द हिमोसायनिन. त्याच्यामध्ये असतं हिमोसायनिन. द एक्सप्रेशन ऑकर्स बाय द किडनी कॉल्ड ॲज द भोजानस. त्याच्यामध्ये काय असतं, किडनीच्या ऐवजी भोजानस असतं. एक्सक्रे ऑकर्स बाय द किडनी ऑल्सो कॉल्ड ॲज द ऑर्गन ऑफ भोजानस. आपल्याकडे जसे एक्सक्रेटरी ऑर्गन म्हणजे किडनी असते युरिन बाहेर टाकण्यासाठी, तसे याच्यामध्ये ऑर्गन ऑफ भोजानस असतो. The ganglia are interconnected by the commissure, by the connective, the sense organs such as the eyes or the vision. हे पहा, इथं आईज दाखवलेला आहे. इथं त्यात ह्या ॲनिमल मध्ये डोळा दिसतोय पहा, ॲरो दाखवलेला आहे. हा जो डोळा आहे. नाउ these are the useful for the vision. The tentacles आर द टेक्टाईल सेन्सेशन. प्रत्येकाला टेंटॅकल्स, हे टेंटॅकल्स म्हणजे काय आहेत, त्याचे ऑर्गन्स आहेत. टेंटॅकल्स आर युजफुल फॉर द टेक्टाईल, म्हणजे त्याला सेन्सेशनसाठी ते टेंटॅकल्स असतात. द प्रेझेन्स ऑफ ऑस्ट्रेलिया फॉर द टेस्टिंग प्युरिटी ऑफ वॉटर अँड सेक्सेस आर सेपरेट. जनरली सेक्सेस कसे असतात, वेगळे असतात. दॅट इज कॉल्ड ॲज द युनिसेक्शुअल. जनरली हे कसे आहे, युनिसेक्शुअल म्हणजे सिंगल सेक्स ऑर्गन असतो. मेल वेगळा आहे, फिमेल वेगळा आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं युनिसेक्शुअल. द ॲनिमल्स आर मोस्टली ओव्हिपॅरस. दॅट इज द, तो कसा आहे, ओव्हिपॅरस. ओव्ही म्हणजे ओव्हा. तो काय करतो, अंडे घालतो. दॅट इज द ओव्हिपॅरस. द डेव्हलपमेंट इज द डायरेक्ट.
डेव्हलपमेंट इज डायरेक्ट म्हणजे काय, हा डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो. बट सम ऑफ देम आर द इनडायरेक्ट, काही मात्र काय करतात, अंडी घालतात. काही अंडी घालतात, काही पिल्लांना जन्म देतात. म्हणजे दे आर द डायरेक्ट, डेव्हलपमेंट इज डायरेक्ट ऑर द इनडायरेक्ट, म्हणजे दोन्ही प्रकारची यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होत असते. हिअर the economics importance of this phylum, that is the pears, oysters, and the other animals like some mollusks, they are rich source of the calcium. यांच्यामधून काय मिळतं, कॅल्शियम आयन मिळतो, म्हणून हे माणसाला उपयोगात आहेत. म्हणजे हे फिश खाल्ले गेले पाहिजे, किंवा हे जे ॲनिमल्स आहे यांच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळे डॉक्टर लोक मासे खायला सांगतात, किंवा ह्या प्रकारचे ॲनिमल्स, म्हणजे हे जे ॲनिमल्स आहेत हे ॲनिमल्स आपल्या भारतामध्ये कमी. जर चायनामध्ये जर गेलात तर तुम्हाला स्नेल म्हणजे गोगलगाईचं लोणचं पाहायला मिळतं, बरोबर. किंवा हे तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर पुस्तकामध्ये पहा 34 पेज नंबरला दिलेला आहे चिटोप्ल्युरा, बरोबर. हा जो चिटोप्ल्युरा म्हणजे कायटॉन, हा जो कायटॉन आहे, कायटॉन हा जो कायटॉन आहे, ह्या कायटॉनचं लोणचं करतात. लोणचं जसं आपल्याकडे कशाचं लोणचं करतात, आंब्याचं, तसं हे कशाचं करतात, कायटॉनचं करतात, किंवा स्नेलचं, स्नेल म्हणजे गोगलगाईचं करतात, किंवा कशाचं करतात, कॉकरोच. कॉकरोच म्हणजे आपल्याकडे माहिती आहे कॉकरोच, दॅट इज झुरळ, आहे की नाही. झुरळाचं सुद्धा लोणचं करतात. त्यांच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं, प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात, म्हणून ह्या ॲनिमलचं ते लोणचं करतात. म्हणजे इट फॉर्म्स द रिच सोर्स ऑफ कॅल्शियम, यांच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं. अशा प्रकारे आपण इथं हा फायलम पाहिला. ठीक आहे. दुसरा जो ॲनिमल्स आहे, दुसरा जो ॲनिमल्स आहे हा हा अरॅक्निडा म्हणजे स्पायडर. स्पायडर तुम्ही पाहिला असेल, हा आर्थ्रोपोडामध्ये मोडतो. हा आहे क्लास इन्सेक्टा. इन्सेक्टामध्ये आपण जर पाहिलं तर हे जे आहे इथं हा पहा प्रेइंग मॅन्टिस, हा जो दिसतो ॲरो दाखवलेला आहे पहा, बरोबर. हा जो ॲरो आहे दॅट इज द प्रेइंग मॅन्टिस, याला म्हटलं जातं प्रेइंग मॅन्टिस. हा हे दुसरा आहे ग्रास हॉपर आहे पहा. हे दुसरा जो ॲरो पहा, ॲरोवर लक्ष ठेवा. हा जो दुसरा ॲनिमल आहे हा आहे ग्रास हॉपर, म्हणजे नागतोडा म्हणतो आपण त्याला. त्यानंतर हा पुढचा जो आहे दिसतंय हे बिटल, हे जे काळ्या रंगाचे असतात हे आहे बिटल, हे त्यामध्ये इन्सेक्टामध्ये मोडतात. आणि हे आहे स्पायडर. स्पायडरचे प्रकार आहेत, हे वॉटर स्पायडर आहे. वॉटर स्पायडर म्हणजे पाण्यावरती हे पळणारे वॉटर स्पायडर आहेत. अशा प्रकारे हे पाहिलेले आहेत. हे झाले सर्व आर्थ्रोपोडाचे एक्झाम्पल आहेत. आर्थ्रोपोडामध्ये हे ॲनिमल सुद्धा मोडतात. यामध्ये जे आपण तुम्ही गोम पाहिली असेल, बरोबर, त्याला म्हणतात सेंट्रिपीड आणि मिलिपीड. वाळा, सेंट्रिपीड आणि मिलिपीड्स असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे असतात. हे ॲनिमल आर्थ्रोपोडामध्ये मोडतात. त्याच प्रकारे हा पहा मिलिपीड आहे, बरोबर. हा मिलिपीड म्हणजे कृमी असतो, तो असा गोल पैसा म्हणतात मराठीतून त्याला. तर हा गोल असा होतो पैशासारखा, म्हणून त्याला गोलकृमी म्हणतात. दीज आर द मिलिपीड्स, त्याला मिलिपीड्स म्हणतात. अशा प्रकारे आपण आर्थ्रोपोडा पाहिलेला आहे. आता आपण पुढचा फायलम पाहूया, दॅट इज कोणता फायलम आहे पुढचा, असेल ते विचारू शकता. विचारायचं आहे का? नाही. ठीक आहे.